हॅलो, श्री स्वामी समर्थ. हॅलो, श्री स्वामी समर्थ. मी सातारावरून बोलतोय. हॅलो, हॅलो, कुठे बोलता आपण? सातारावरून बोलतोय मी. सातारा. बरं, काय तुम्हाला काय ते काय माहिती द्यायची का आम्हाला? हो हो. कशा संदर्भात देणार आहे दादा माहिती? मी पूर्णपणे असा खचलो होतो. बर म्हणजे नकारात्मक ऊर्जा माझ्याकडून खूप अशी निगेटिव्ह एनर्जी तयार झाली माझ्यामध्ये. बर मी थोडक्यात वाईट मार्गाला लागणार होतो. तेवढ्यात मला अजितदादांपाशी कोणीतरी माझा संपर्क. कुठल्या दादांशी संपर्क झाला दादा तुमचा? अजितदादा पुणे. बरं बरं, ठीक आहे ना. बरं, काय समस्या होती तुमची? काय दादांना सांगितलं? प्रत्येक गोष्टीत अपयश येत होते. सर्व्हिस म्हणा, धंदा म्हणा. बर घरच्या समस्या होत्या. बर आजारपणाला विळखा बसलेल्या घरातल्या लोकांसाठी. बर म्हणजे थोडक्यात तुम्ही डिप्रेशन मध्ये जात होता? हो 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 हो, ठीक आहे, बोला पुढे. तर दादांपाशी गेल्यानंतर दादांनी भक्तीचा मार्ग सांगितला, काही तोडगे सांगितले, उपाय सांगितले. बर ते केल्यानंतर पॉझिटिव्ह एनर्जी 4 दिवसातच तयार झाली शरीरात. कोणता तोडगा दिला दादाने तुम्हाला? मला सर्व्हिससाठी तोडगे दिले आणि घरचा व्यवसाय आणि जे ग्रुपला टाकले तोडगे तेच करा म्हटले दादा. व्हॉट्सअपवर टाकलेले ते पण तुम्ही तोडगे केले? पण तुम्हाला दादाने तोडगे दिले? प्रत्यक्षात पण काही तोडगे कोणता तुम्ही सांगू शकाल का एखादा? पिंडीवरती मूग वाहणे हिरवा, परत हनुमानाला मसूर डाळ, लाल मसूर आणि गुळ, हनुमान चालीसा वाचणे, उपाय सांगितलेले. अजून बरेच उपाय होते. आता हे पिंडीवर तुम्ही मसुरा वाहिला, असं किती कोणत्या वारी वाहिला दादा? ते रोज वाहिली मूग डाळ, हिरवी मूग. दादानी सांगितलं होतं? हा हा. किती दिवस सांगितलं होतं दादानी? दादानी सांगितलेलं तुम्हाला जोपर्यंत वाटते तोपर्यंत रोज वाहा. म्हणजे अजून चालूच आहे? चालूच आहे तो. बरं बरं बरं. दिवसभरात पॉझिटिव्ह एनर्जी राहते. सकाळची ते वाहिल्यानंतर एनर्जी वाढते तुमची. ठीक आहे. आणि दुसरा उपाय कोणता केला तुम्ही तोडगा? शनिवारपासून लाल मसूर डाळ आणि गुळ थोडा हनुमानाला व्हायला सांगितलं. हनुमानाला? हा. मंदिरात काय? मंदिरात जाऊन व्हायला सांगितलं. आणि मंदिरात जाऊन काय काय केलं वाचन तुम्ही? मंदिरात करा म्हटले किंवा रोज सकाळी उठल्यावरती हनुमान चालीसा वाचा. बर असं सांगितले. बऱ्याच समस्या होत्या. प्रत्येक समस्यावर प्रत्येक उपाय सांगितलेला आहे. म्हणजे जेवढ्या तुमच्या समस्या होत्या त्या सगळ्या समस्याला दादाने उपाय फोनवरून सांगितला की दादा व्हॉट्सअपवरून पण घेतला? मी व्हॉट्सअपवरचे काही अनुभव चालू केले स्वतःचे स्वतः. दादांना प्रत्यक्षात वेळ काय भेटला नाही. दादांनी जी मोठ्या मोठ्या समस्या आहेत त्याच्यातून मार्ग सांगितलेला आहे. म्हणजे दुसऱ्या छोट्या मोठ्या समस्या आहेत त्याच्यात व्हॉट्सअपवरून केलेला आहे. बरं. मग आता तुम्हाला कसं वाटतंय दादानी सेवा दिल्यानंतर? फुल असं म्हणजे सकारात्मक ऊर्जा तयार झालेली आहे. सांगताय? हा, खरंच एवढीच मच्छा सकारात्मक आली? हो हो हो. एवढं सकारात्मकता येईपर्यंत म्हणजे एवढं फ्रेश वाटतं दादांची सेवा केल्यानंतर? म्हणजे जे तुम्ही डिप्रेशन मध्ये गेलेले होता ते आता तुम्हाला एक उमेद निर्माण झाली तुमच्यामध्ये? उमेद आहे. आशा निर्माण झाली. बरोबर आहे ना? हो. बर. आणखी काय सांगाल दादा? दादांनी काही नाही, फक्त पॉझिटिव्ह एनर्जी तयार केली आणि पॉझिटिव्ह राहायला पण सांगितलं नाही. स्वतः तोडग्यातून पॉझिटिव्ह झालेला आहे माणूस मी. स्वतः तयार झाला तुम्ही उपाय करत करत. किती छान दादा. बर. तुम्ही इतर सेवेकरांना काय सांगाल दादा? अनुभव आहे, व्यवस्थितपणे पाळला पाहिजे, रोज केला पाहिजे न चुकता. दुसरं काही नाही सांगणार. बर. जे दादाने दिलेले उपाय मनापासून तुम्ही करा. मनापासून केले पाहिजे. फक्त उगाच त्यांना म्हणजे उपाय सांगितलाय म्हणजे तो करायचा नाही आणि परत दादांवरती ब्लेम करणे हे जरा. म्हणजे दादांना दोष देऊ नका, मनापासून तुम्ही करा तर तुम्हाला अनुभव येईल असं म्हणायचंय का? हा हा हा. हो, ठीक आहे दादा. आणखीन काय तुम्ही सांगू शकाल? नाही काय, भक्ती मार्गात खूप अशी ताकद आहे, दुसरं काही सांग. तुम्हाला दादांच्या तोडग्यात ताकद आहे असं वाटतं का दादा? हो हो हो.
ठीक आहे. म्हणजे इतर महिलांना पण अनुभव येतात दादा, तसाच तुम्हाला पण अनुभव आला. धन्यवाद दादा, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री